आमच्या मनाला ऐसे उदासीन मजा विशिका झाला असे काय अपराध सांगा। भोजराजाने कळवलं की पत्नी चंपक कलिकेसह उज्जैनीला यावं। 7 वर्षांनी दोघं उज्जैनीला आलेली आहे। त्यांचं जंगी स्वागत झालं। साहित्य चर्चेमध्ये आता बराच वेळ जाऊ लागला। एक दिवशी कवी कालिदास आणि चंपक कलिका त्यांच्या महालात झोपाळ्यावर दोघं बसलेली असताना निरोप घेऊन सिंहलद्वीप म्हणजे श्रीलंका, पूर्वीचं सिलोन आणि आजचं श्रीलंका, इथून एक माणूस आला। त्याचं नाव सामंत असं म्हटलंय, म्हणजे पत्र घेऊन येणारा। त्यानं पत्र असं आणलं, सिंहलद्वीप येथे कुमारदास राजांकडे विद्वत सभेमध्ये अध्यक्ष स्थान स्वीकारावं असा तो खलिता होता। कालिदास राजवाड्यात होते। कालिदासांनी हे निमंत्रण चटकन स्वीकारून टाकलं आणि ते म्हणाले चंपक कलिकेची कशी तरी समजूत घालता येईल, पण असं परदेशातलं निमंत्रण स्वीकारायलाच हवं। परदेशातली ओढ आज अति वाढलेली आहे। प्रत्येक बाईला असं वाटतंय आपली सगळी मुलं परदेशात जावीत आणि मग इथे काय एकटी भजन करणार। पुढचा विचार कोणी करत नाही। एकदा तरी तू जाच तू कुठेतरी भारत सोडून दुसऱ्या देशात जा। कवी कालिदासांना सुद्धा वाटलं आपली कीर्ती आता भारतभर खूप झाली, परदेशातलं आमंत्रण आहे, बायकोची समजूत कशी तरी काढू आणि आपण सिंहलद्वीपला जाऊ। त्यांनी होकार देऊन टाकला। काव्य हा ईश्वरापर्यंत जाण्याचा सोपा नाही। इतकी दिवस मी काव्याची सेवा करत आलो, आता थोडी त्याची मधुर फळं सुद्धा चाखूया असं कवी कालिदासांना वाटलं। हे ऐकून चंपक कलिका अतिशय निराश झाली। ती असं म्हणाली, जो तो स्वतःचा कुणी ना कुणाचा जन्म आणि ती आप्त हा मात्र माझा, हा सर्व आहे परिपूर्ण वास, परी मानवा होतो त्याचाच ध्यास। ओ तुमच्याशिवाय उज्जैनीत राहणं मला माझ्या शक्तीच्या बाहेरचं वाटतं आणि गेल्या 7 वर्षाचा विरह आता मी कसा सोसू। आत्ताच आमच्या संसाराची कुठे चांगली सुरुवात झाली, तोपर्यंत हे सिंहलद्वीपचं आमंत्रण इथे येऊन पोचलं। तिला असं वाटतं आपलं नशीबच फुटकंय आणि माझ्यासाठी कालिदासांची लेखणी ही जणू सवत आहे असं तिला वाटून ती म्हणते, धर्मपत्नी मी असूनी कांता, का कीर्तीच्या मागे फिरता, म्हणवा लागे माझ्या चित्ता, होतसे काहिली जीवाची ही सवत वरचढ झाली। कालिदास म्हणतात तुला सवत हा शब्द सुद्धा माझ्या मनात कधी आला नाही। ओ सवत म्हणजे ही तुमची लेखणी म्हणते, या लेखणीमुळे तुम्ही इतकं लिहिलं आणि त्यामुळेच तुम्हाला परदेशातून आमंत्रण आलं। कवी कालिदास चंपक कलिकेला म्हणाले, तुझी मूर्ती माझ्या हृदयी कोरलेली, तुझी स्मृती गे मनी रेखलेली, तुझी मूर्ती नेत्री विराजित माझ्या, असे चिंतनी सर्वदा सर्व तुझा। कालिदास चंपक कलिकेची कशी तरी समजूत कळतात, तिचे डोळे भरून येतात। ती दोघंही काली माते समोर बसतात। ती प्रार्थना करते की सिंहलद्वीपाहून काली माते यांना सुखरूप परत आण, कारण मजल दर मजल मुक्काम करत करत
कालिदासानं जायचंय ते काय पटकन विमानानं गेले, चेन्नईला पोचले. चेन्नईला दुसरं विमान श्रीलंकेला पोचले असा तो काळ नाहीये. हे उज्जैनीहून निघाले आणि सुंदरबनला आधी गेले, मग सागर मार्गे ते श्रीलंकेला आले. सुंदरबन म्हणजे पश्चिम बंगालचं टोक आहे, जिथे नद्या समुद्राला येऊन मिळतात आणि तिथे खूप पवित्र स्थानं निर्माण झाले. सुंदरी या वृक्षाची हे वृक्ष तिथे खूप असल्यामुळे त्याला सुंदरबन असं नाव आहे. बघायला मुळी सुंदर नाही, कारण जिथे झाडं असतात तिथे प्रकाश कमी असतो, चिखल, बाकी कीटक यांचा खूप त्रास असतो. तो आपल्या इथेही आहे. तर असाच त्रास सुंदरबनला सुद्धा आहे. आणि या ठिकाणी ते आधी जाऊन सागर मार्गे श्रीलंकेला पोचेपर्यंत ती त्यांची काय विद्वत सभा होती. त्या दिवसाच्या आदल्या संध्याकाळी ते सिंहल द्वीपला पोचलेले. बरेच हळूहळू निघाले. एका ठिकाणी सुंदरबनमध्ये त्यांना कालीमातेनं खडसावून सांगितलेलं आहे की तू विद्वान आहेस, तू कुठेही 3 दिवसापेक्षा जास्त राहायचं नाही. आपली खूप प्रसिद्धी कोणालाही सांगायची नाही की तू भारतातला एक राजकवी आहेस, महाकवी आहेस, हे कोणालाही दर्शवायचं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जिथे कुठे थांबशील तिथे आपला शिधा बरोबर नेऊन जेवण करून तू जेवायचं. इतकं सगळं पडवून पाठवलेलं असताना पुढे काय झालं ते आपण बघू. आजचा दिवस सुखांत नाहीये एवढं फक्त तुमच्या लक्षात आलं असेल. प्रत्येक जो ग्रंथ असतो तो ग्रंथ जसा आहे तसा सांगताना सुखांत असेल तरच आपण सुखांत म्हणतो, पण या ग्रंथाचा शेवट दुःखांत आहे. कालिदास आख्यान सुखांत नाही, पण जसं आहे तसं सांगताना पुढे आपल्याला थोडीशी हुरहुर लावणार हे आख्यान आहे, हे तुम्हाला आधी स्पष्ट करते. सुंदरबनमध्ये ते एका ठिकाणी थांबले आणि तिथे एका बाईला असं वाटलं की हा माणूस आपण कुठेतरी बघितलेला आहे. ती या कालिदासांकडे एकदा, दोनदा, तीनदा बायका सहसा असं टक लावून बघत नाहीत असं कालिदास म्हणतात. मी नाही, कालिदास म्हणतात. पण या धाडसी बाईनं कालिदासांकडे दोनदा नव्हे तीनदा बघितलं. किम नाम काम निरीक्षसी घटेन कटिस्थितेन वस्त्रेन परिमिलित चारुलोचनेन अन्यम निरीक्षम पुरुषम तव कर्मयोगा नाहं घटांति पकती प्रमदां भजामि. साक्षात सरस्वतीच पाणी भरते की काय असं कालिदासांना सुद्धा वाटतं. त्या बाईला त्याने विचारलं की तुम्ही माझ्याकडे 2-3दा टक लावून का बघितलं. सरळ विचारलं तिला आणि त्या बाईनं काय उत्तर दिलं. सत्यम रवीशी मकरध्वजम बाणपीडम नाहं स्वदर्थ मनसा परिचिंतयामि दासो पद्यमे विघटितस्तव तुल्य रूपा मे कश्चित भवेन्नति भवेदिति मे वितर्कः.
कडेवर घागर घेऊन पाणी भरणाऱ्या हे पाणक्या स्त्रिये, तू माझ्याकडे वळून का बघितलंस? माझ्याशी लग्न करावं अशी तुझी इच्छा आहे की काय? तर लक्षात ठेव, मी भारतातला महाकवी कालिदास आहे. कालिदास हा कोणाशी लग्न करत नसतो, असं उत्तर त्या बाईला दिलं. आणि त्या बाईनं सुद्धा उत्तर असं दिलं, मी तुमच्याकडे त्या अर्थानं मुळीच बघत नव्हते. आमचा घरी पाणी भरणारा पाणक्या दिसायला साधारण तुमच्यासारखा आहे. हा पाणक्या पाणी भरायला न येता इथे काय करतोय म्हणून मी तुमच्याकडे अधिक 2 वेळा निश्चिती करण्यासाठी बघितलं. एवढंच. त्या पाणक्याला आम्ही मातीची घागर देत असतो पाणी भरायला, आणि माझ्या कडेवर चांदीची घागर आहे. त्यावरून तुम्ही ओळखायला हवं तर ही कोणाकडची दासी नाही, तर पाणक्या न आल्यामुळे स्वतः मला पाणी भरावं लागत आहे. या आख्यानातली स्थिती आज आमची सुद्धा आहे. 2 नाही 3 कामवाल्या जरी ठेवल्या, त्या आल्या नाहीत की आम्हीच की हो, भांडी घासा, कपडे धुवा, जेवण करा, सगळं काय करा. आख्यानातून खूप मजा असते. आणि मग आपल्याला असं वाटतं या गोष्टीवर चिडून रागून काही उपयोग नसतो. त्यापेक्षा श्रीराम जय राम जय जय राम म्हणत स्वच्छ भांडी घासून टाकावी. हा प्रयोग तुम्ही सुद्धा करून बघा, मजा येते. पण उगीच बाकीच्यांना वाटत असतं या बाया आपला संसार करत असतात, तसं नसतं. त्या आल्या नाही की जे कोण चालवतं तो खरा संसार आहे. म्हणजे सासू या बाईनं आमच्या घरचा पाणक्या दिसायला तुमच्यासारखा आहे. खाली असताना भयंकर शरम पडली की इतका अपमान आजपर्यंत भारतवर्षात माझा कुणीही केला नव्हता. सुंदरबनच्या गृहिणी जर इतक्या संस्कृत मध्ये प्रवीण असतील, संस्कृत उत्तर दिलं तिने, तर इथले विद्वान पंडित किती पंडित असतील. असं एक गणित त्यांनी मांडलं. सुंदरबनमध्ये ते 3 दिवस सुद्धा राहिले नाहीत. सागर मार्गे श्रीलंकेला जायला निघाले आणि त्यांना थोडासा धोका सागर मार्गे जाताना वाटत होता. ज्यांनी बोटीतून प्रवास केला असेल, मी केलाय, पूर्वी कोकणात बोटीनं जावं लागेल, त्यामुळे ते सगळे प्रकार केलेले आहेत. आपण पाण्यात आहोत, बोट पाण्यावर आहे, सारखं वाटत असतं की बोट खाली फुटली तर काय होईल. मग काय, श्रीराम जय राम म्हणत मार्गक्रमणा चालू ठेवायची. पाणी आणि आकाश याशिवाय काही दिसत नाही. आणि लाटांवर आपली ती बोट हेलकावे खात असते. पाणी आत उडत असतं. आपण कधी कधी दिसतो सुद्धा. आपलं तिकीट कुठचं आहे त्याच्यावर अवलंबून, तळातलं एका डेकवरच आहे, त्यावर सगळं अवलंबून असतं. आणि एकदाचे पोचलो की बरं वाटतं. कितीही जेवण खाण बरोबर असलं, जेवण जात नाही. समुद्राचा एक वेगळा असा वास असतो की त्या वासामध्ये जेवण मुळीच जात नाही. सागर मार्गे प्रवास करणं ही सोपी गोष्ट नाही. कालिदासानं सुद्धा म्हटलं की आजपर्यंतचा प्रवास जीव घेणा आहे, पण हा सागरी प्रवास त्याहून जीव घेणा आहे. किती नागमोड्या, किती जीव घेण्या, उद्युक्त कडा त्याही जीव घेण्या,
कसेही करोनी जगलो जगात, कसे कळेना जनतेची गात. कुठे पायदळी मी पडोनी होतो, कसा जाहलो राजकन्यापती तो. सुदैव माझे की दुर्दैव तिचे, कोडे कळेना मजला किसाचे. सारखी बायकोची आठवण येऊ लागली आणि मी हे आमंत्रण स्वीकारलंय. सुदैव म्हणायचं का दुर्दैव म्हणायचं असा विचार त्यांना पडला. चंपक कलिका आपल्याला नाथ नाथ अशी हाक मारते असं त्यांना भास होऊ लागला. आणि 32 दिवसांच्या प्रवासानंतर सुंदर बनवून ते श्रीलंकेतल्या एका किनाऱ्यावर येऊन पोचले. नौका एकदाची किनाऱ्याला लागली. चंद्र सूर्य तारे प्रचंड सागर फळ फुलं झाड किती निर्माण केलंय देवानं. सगळं काही लंकेतच नेऊन ठेवलंय की काय असा भास त्यांना झाला. एक काव्य लिहिताना त्यांनी हे सगळं वर्णन केलंय की श्रीलंकेचा निसर्ग हा सगळ्यात उत्तम असा निसर्ग आहे. मला गंमत अशी वाटते की MA ला माझा भूगोल हा विषय होता. त्या 2 वर्षात अनेक देश अभ्यासले. त्यात श्रीलंका हा देश होता. पण सगळं शिक्षण पुस्तकी, पुस्तकात वाचायचं वर्णन आणि ॲटलासमध्ये ती शहरं मुळे सर इथे बसले. कुठेही जाणं नाही, दुसरे देश बघणं नाही. हे तास तास सुद्धा शिकवायचं. श्रीलंकेचं वर्णन, आफ्रिकेचं, ऑस्ट्रेलियाचं. प्रत्यक्ष काही बघितलेलं नाही, पुस्तक वाचून शिकवायचं. आणि सगळ्यात गंमत अशी की 20 साली हे थोडं आधी सांगून घेते आणि शेवटाकडे येते. 20 साली ज्यावेळी इथे कवी कालिदास सांगितला त्यावेळी एक गृहस्थ रोज ते ऐकायला येत होते. ते गृहस्थ सुधाकर भागवत होते. सुधाकर भागवत लेले वहिनी आहेत काय त्यांच्या बिल्डिंगमध्ये कुठेतरी होते. आणि ते 18 साली माझ्याकडे आले. आता ते मुलुंडला असतात. 18 साली माझ्याकडे आले आणि असं म्हणाले की तुम्ही ते श्रीलंकेचं सगळं वर्णन सांगितलं, मला जरा एका कागदावर लिहून द्या. 5 साली सांगितलं, 18 साली ते घरी आले आणि म्हणाले अचानक आले, आम्ही घरची 13 जण श्रीलंकेला जातोय आणि मी घरी हट्ट धरलाय की बिवलकर बाईंनी सांगितलंय श्रीलंकेला कालिदासांची समाधी आहे, तर त्या समाधीला नमस्कार करून मला यायचंच आहे. त्यांच्यापेक्षा मला भयानक प्रश्न पडला की माझं सगळं पुस्तकी वाचन, मी काही बघितलेलं नाही, फक्त जे जे ग्रंथ असते त्याच्या नोट्स माझ्याकडे असतात. त्यांना म्हटलं एक 10 मिनिटं तुम्ही थांबलात तर त्या जुन्या वहीतल्या नोट्स जरा काढून बघते. आणि काय आश्चर्य, ते श्रीलंकेबद्दल वर्णन त्यात सगळं मिळालं. ताम्रवर्णी नावाची नदी होती आणि तिथे माटल नावाचं गाव आहे. माटल माटल हे मोठं व्यापारी क्षेत्र आहे श्रीलंकेतलं. आणि माटलपेक्षा सुद्धा कालिदास नावाचं स्टेशन आहे. कालिदास स्टेशनला जर आपण उतरलो तर ताम्रवर्णी नदीच्या किनारी कालिदासांची समाधी आहे. आणि त्या रोडला सुद्धा कवी कालिदास रोड
असं श्रीलंकेला नाव दिलेलं आहे. हे सगळं त्यांनी आपल्या अक्षरात लिहून घेतलं. म्हटलं आता 15 दिवसांनी हा माणूस काय सांगत येतो, नाहीतर सभेमध्ये असलं पुस्तकी सांगणं मोठं धाडसाच आहे. 15 दिवस मी धास्तीत होते. ते परत आले. त्यांनी मला प्रसाद सुद्धा दिला. तिथेही राम मंदिर आहे, तिथला प्रसाद. कालिदासाने इथे प्रसाद नसतो, तो आपणच देतो. त्यांनी असं सांगितलं, तुमचं तुम्ही लिहून दिलेलं सगळं तंतोतंत होतं. माटल गाव होतं, तिथे आम्ही काही खरेदी केली. कालिदास स्टेशनवर आम्ही सगळी उतरलो. तिथून कालिदास समाधीचं दर्शन घेतलं आणि कालिदास रोड जवळजवळ 2.5 किलोमीटर अंतर आहे. तितकं आम्ही पूर्ण चालून पाठी येतो आणि आम्ही आमची सहल काढली असल्यामुळे हे आम्हाला बघता आलं. कारण कोणी दुसऱ्याकडून सहल काढून आपण घेतो तर सांगितलं कालिदास समाधी जायची, आपल्याला कोणी दाखविल का हो? मला त्या दिवशी परमानंद झाला की डोंबिवली MIDCतला माणूस या माझ्या सांगण्यावरून श्रीलंकेला जाऊन त्याला हे सगळं दिसलं. तो बघून आला, जणू काही माझ्याच डोळ्याने बघून आला. इतका आनंद या अभ्यासानं मला 18 साली दिला. सुधाकर भागवत लेलेवतनी कुठे ते तुम्हाला भेटले किंवा फोन नंबर असेल तर त्यांना हे जरूर सांगा. तुम्ही कोणी श्रीलंकेला गेला तर कालिदास समाधीला नमस्कार करून आल्याशिवाय राहू नका. आत्ताच सांगून ठेवलं, कवी कालिदास भारतातले असले तरी समाधी श्रीलंकेला आहे. रामटेकला नाही, छत्तीसगडला नाही किंवा उज्जैनीला सुद्धा नाही. जी बांधली असेल समाधी ती त्यांच्या आठवणी खातर बांधली असेल, पण मूळ समाधी जिथे त्यांना अग्नी दिलेला आहे ती समाधी ताम्रवर्णी नदीच्या काठी आहे. आता दुसरं एक गोष्ट थोडक्यात सांगते. परवाच एका बाईने विचारलं, कालिदास हे आख्यान कुठे मिळेल? असं मिळत नसतं बरं. आपण अनेक पुस्तकं वाचायची आणि श्रोत्यांना आवडेल असं उलट सुलट पहिल्या दिवशी काय सांगू, दुसऱ्या दिवशी काय, तिसऱ्या दिवशी एकदम जन्मानं सुरुवात करायची नाही. तर थोडा पहिला भाग सांगितला. शिप्रा नदीच्या काढून ते आले, विद्वत सभेमध्ये मान्यता पावले आणि मग त्यांनी आपली गोष्ट सभेत सांगितली. हे सगळं डोकं आमचं अभ्यासकाचं. असं पुस्तक कुठेही नसतं. डोंबिवलीचे चिंतामणराव देशपांडे यावर कीर्तन करत असत. त्यातला काही भाग मी लिहून ठेवला. सीताराम सहगल यांनी राष्ट्रकवी कालिदास हे उत्तम पुस्तक पण हिंदीमध्ये, संस्कृत काव्याचे पंचप्राण हे डॉक्टर वाटवे यांचं पुस्तक आहे, के ना वाटवे. कवी कालिदास वावी मिराशी हे महामहोपाध्याय होते, त्यांचं पुस्तक आहे. संस्कृत नाटकं आणि नाटककार गोविंद केशव भट यांचं पुस्तक आहे. महाराष्ट्र सरकार लोकराज्याचा अंक काढतात, त्यात कवी कालिदास अंक काढला होता. कालिदास विशेष अंक अंतर्नाद या मासिकानं काढला होता आणि विचारवंतांची चरित्र म्हणून चंद भोसले यांचं पुस्तक आहे. पेंढारकर कॉलेजचे माजी प्राचार्य डॉक्टर मोती पराडकर यांनी मेघदूतावर
पुस्तक लिहिलेलं आहे. इतकी सगळी पुस्तकं वाचून त्याच्या नोट्स काढून मग हे आख्यान कसं सांगता येईल. कारण पुढ्यातल्या श्रोत्यांना रोज 1.5 तास बसवून ठेवणं, पाठचा दरवाजा उघडा असताना ही गोष्ट पाठचा काय इकडे इकडे पण दरवाजे उघडेच आहेत, हो की नाही? आणि तरी बसवून ठेवणं ही गोष्ट सोपी नसते. दरवर्षी आषाढ महिन्यातच फक्त हे सांगायला मला संधी मिळते, बाकी नाही. जसं गंगा लहरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी यावेळीच कवी जगन्नाथांबद्दल ऐकलं जातं. मग वर्षभर पाठ फिरवली जाते. तसंच हे आख्यान फक्त आषाढ महिन्यातच कोणीतरी बोलवतो. आमची रिव्हिजनमध्ये बरं घरात सुद्धा आपण ज्यावेळी हे आख्यान आता लिहून काढतो, अंतिम स्वरूप यायला 3 वेळा ते रीराईट करावं लागतं. ते करून झाल्यावर घरात थोडंसं शांत वातावरण असेल आणि सगळ्यांची ऐकायची तयारी असेल तर आपण हळूच म्हणावं की मी थोडं वाचून दाखवते, ते तुम्ही ऐकाल का? साधारणपणे नाही म्हणत नाही. मग पहिले श्रोते घरातली माणसं असतात. आमच्या अध्यक्ष आमच्या घरातल्यांना सुद्धा आमंत्रण देऊन आल्या की इथे या तुम्ही, यांचं ऐका. घरातली म्हणली मुळीच नको. आम्ही ते सगळं पहिल्यांदाच ऐकलेलं आहे. त्यांनी सुटका करून घेतली आणि मी सुद्धा रविवार असल्यामुळे अतिशय आनंदानं माझी पण सुटका घरातून करून घेतली. असा आमचा अभ्यास चालू असतो. पण मला डोंबिवलीत उत्तमोत्तम श्रोते मिळाले की ज्यांचं लक्ष कुठे काय चांगलं ऐकायला मिळेल त्याकडे लागलेलं आहे. असे श्रोते डोंबिवलीत मिळाले. डोंबिवली एक गावच असे की इथे अनेक कार्यक्रम होत असतात, अनेक विषय आपण ऐकत असतो. कवी कालिदासांचा अभ्यास ही काही सोपी सहज सोपी गोष्ट नाहीये. कवी कालिदास आता मात्र शेवटाकडे येते. श्रीलंकेच्या एका किनाऱ्यावर येऊन पोचले आणि त्यांना असं वाटलं निसर्गाची सगळी देणगी ब्रह्मदेवानं श्रीलंकेलाच देऊन टाकली की काय. अतिशय मोहित झाले. सगळीकडे बघतायत, रस्त्यानं हळूहळू फिरतायत. त्यावेळी रस्त्यानं चालत असताना एका घरातून गाण्याचे सूर ऐकू आले. सहज खिडकीतून डोकावले. अनेक संगीताची वाद्य मांडलेली होती आणि 2 युवती सुंदर गाणं गात होत्या. या युवतीनं खिडकीतून कोणतरी बघताय म्हटल्यावर या माणसाला आत बोलवलं आणि कवी कालिदास 32 दिवस समुद्रात असल्यामुळे त्यांना सुद्धा असं वाटलं घरात कोणीतरी बोलावतंय, परगाव आहे, परदेश आहे, तर आपण घरात जावं. या दोघींनी घरात बोलावलं. त्यांना पाणी प्यायला दिलं, खायला फळं दिली आणि कवी कालिदासाने विचारलं तुमच्यापैकी गातं कोण? तर एक जण म्हणाली मी गाते आणि दुसरी चंद्रिका नाच करते. कारण कोणीतरी गायल्याशिवाय नाचणारा नाचू शकत नाही. एक गातो, एक नाचतो. नारद तुंबरू हो असं म्हटले. नारद कीर्तन करत पण ते गात नसत. मग त्यांनी एक जोडीदार घेतला तुंबरू
आणि त्याला सांगितलं तू गा, मी कीर्तन करतो. यांच्याबरोबर त्याचंही नाव झालं नारद तुंबरू. तसं हिनं खरं सांगितलं, मी गाते आणि ही नाच करते. पण हा नाच कुठे करता? नेहमी कार्यक्रम असतात. ती म्हणले नाही, आम्ही घरातच नाचतो, लोक येतात बघायला, म्हणून तर एवढ्या मोठ्या खिडक्या ठेवल्यात. म्हणली बाहेरून आधी बघतात, मग आत येतात, बसतात. त्यांच्या लक्षात आलं की हा काय प्रकार आहे. तरी पण कवी कालिदास तिला आपलं खरं नाव सांगून बसले. मी भारतातून आलो आणि मी कवी कालिदास आहे. त्या दोघी आनंदानं नाचू लागल्या. कवी कालिदास आपल्याकडे आले, कवी कालिदास आपल्याकडे आले. अतिशय आनंद. आणि कालिदासांनाही असा आनंद झाला. परदेशातल्या या 2 तरुण मुलींना कवी कालिदास नाव माहितीये, म्हणजे मी मोठा कवी आहे. भारतातलाच नव्हे तर जगभरातला कवी असावा बहुतेक मी. त्यांना खूप आनंद झाला. त्यांना बसवलं, पाणी दिलं, फळं दिली आणि त्या दोघींनी कवी कालिदासांना नमस्कार केला. दिगंत कीर्तिमान कवी कालिदास, मी उज्जैनीहून श्रीलंकेत आलो. उद्या इथे असलेल्या विद्वत सभेमध्ये मी अध्यक्ष म्हणून आलो. विद्वत्तेचा गंध दरवळे दूर दूर त्याचा, त्यांनी हरिला गंध मदही तो सहज कस्तुरीचा. सरस्वतीच्या गळ्यातील तुम्ही अमोलिक माणिक, कालिदास महाराज सदनी मम भाग्य काय आणिक. त्या दोघी पण कवयित्री दिसत आहेत. दोघींनी काव्य केलं की कवी कालिदास आमच्या घरी आले, यापेक्षा आमचं भाग्य कोणतं. कालिदासांना त्यातल्या कुमुदिनीनं, एकीचं नाव कुमुदिनी असं दिलंय, तिनं प्रश्न विचारला की उद्याच्या या विद्वत सभेसाठी 2 महिन्यापूर्वी एक समस्या दिली आहे. त्या समस्येचं उत्तर अध्यक्ष म्हणून तुम्हाला येत असेल नाही? यायलाच हवं. आम्ही जर प्रश्नपत्रिका काढली असेल त्याचं उत्तर शिक्षकाला यायलाच हवं. मी बघून सांगतो, नंतर सांगतो, विचारून सांगतो असं उत्तर शिक्षकानं देऊ नये. अशीच प्रश्नपत्रिका काढावी की त्याचं उत्तर आपल्याला माहित आहे. कवी कालिदास म्हणाले, अशी काय समस्या लिहिली? त्यांना असं वाटलं नाच गाणं करणाऱ्या या मुली विद्वत सभेमध्ये कशाला जातील, म्हणून यांनी कधी कधी ना खूप विद्वान माणसं किती बावळटपणा करतात ना, याचा हा एक उत्तम नमुना आहे असं मला नेहमी वाटतं. सहज विचारून टाकलं की अशी काय समस्या आहे. कुमुदिनी सांगितलं, कमले कमलात्पत्ती श्रूयते न तू दृश्यन्ते. अशी समस्या दिल्याचं उत्तर काय हो? कालिदास म्हणले, काही समस्या कसली? हा एक बारका प्रश्न आहे. बाले तव मुखांबोजे कथम इंदीवरद्वयम. हे बालिके, तुझ्या मुखावरती सुद्धा 2 नयन कमळ आहेतच की, तोंडावरचे 2 डोळे, असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. कमलावरती कमले असती, वदती ऐसे जरी कविजन, तरी बोलती कोठे दिसती का कवी करती स्वप्नरंजन. हे बालेचे मुख कमले, करीसी कवीचे दोष दर्शन. सांग तुझ्या मुख कमलावरती नयन कमले नाहीत का 2? आणि प्रश्न आहे, कमले कमलात्पत्ती श्रूयते न तू दृश्यन्ते. चेहरा हे कमळ मानलं तर त्याच्यावर 2 डोळे आणि हे 2 डोळे एकमेकाला बघून
आहेत पण न दृश्यंते, बघू शकत नाहीत. दोन डोळे एकमेकाला बघू शकत नाहीत. आहे ते कसं कळेल? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आरशात बघितलं तरच कळेल, प्रतिबिंब दिसेल, पण खरा डोळा एकमेकाला दिसणार नाही, कारण मध्ये नाकाचा उंचवटा ठेवलेला आहे, दर्शन नाही. या मुलीला उत्तर कळलं. हे उत्तर सांगणाऱ्याला 5,000 मोहरांचं बक्षीस आहे आणि या बक्षिसासाठी कुमुदिनी बरोबर चंद्रिका नावाची जी नर्तकी आहे तिने कुमुदिनीला विचारलं की हे उत्तर मी जाऊन राजवाड्यात सांगेन, पण उद्या विद्वत सभेमध्ये कालिदास अध्यक्ष असतील तर ते म्हणतील की हे उत्तर या मुलींना काल मी सांगितलं. हो म्हणतील ना म्हणले. मग आता काय करूया? कुमुदिनीनं हळूच चंद्रिकेच्या कानामध्ये काहीतरी कुजबूज केली. कुजबूज फार वाईट असते. एखाद्या घराला पडदा आहे म्हटल्यावर त्या पडद्याच्या पाठी काय बघायची उत्सुकता फार असते. खिडकी नीट लावली नसली तर फटीतून बघायचं, कार्यक्रम चालू असतात. तर कुजबूज वाईट. कुमुदिनीनं चंद्रिकेला सांगितलं, आज रात्री या माणसाला म्हटली, कवी कालिदास आता गेले खड्ड्यात. या माणसाला म्हणली, रात्रीचं बदाम बिदाम केशर घालून मी एक पुडी देते, ती पुडी त्या दुधात सोडून याला झोपून टाकू, अशी कानात कुजबूज केली. आणि चंद्रिका सुद्धा हो म्हणाली. रात्रीच्या वेळी त्यानं जेवण खाण घातलं, झोपायची सुंदर व्यवस्था करून दिली. झोपताना ग्लासभर दूध दिलं आणि कवी कालिदास झोपले ते झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना तसंच पांघरून घालून ठेवून या दोघी राजदरबारात गेल्या आणि या समस्येचं उत्तर सांगितलं. आज सगळी जण अध्यक्षांची वाट बघतायत. पंडित सभा होणार कशी? भारतातून कवी कालिदास अजून सभेपर्यंत पोचलेच नव्हते. या मुलींनी हे उत्तर कागदावर लिहून नेऊन राजवाड्यात पोचवलं. मुलींना तिथेच थांबून ठेवून राजकवी जीवनदास, सिंहलद्वीपचे राजकवी जीवनदास त्या दोघींच्या विरोधात उभे राहिले आणि त्यांनी असं सांगितलं, या दोन मुली या समस्येचं उत्तर देतात, यावर एक विद्वान म्हणून माझी मुळीच विश्वास बसत नाही. सगळ्यांनी विचारलं, का विश्वास बसत नाही? तर ते असं म्हणाले, यातली चंद्रिका ही नाचणारी मुलगी आहे आणि कुमुदिनी ही गाणारी मुलगी आहे. नाचणाऱ्याचे पाय कधी स्थिर नसतात आणि ज्यांचे पाय स्थिर नाहीत त्यांचं डोकं स्थिर असेल ते एवढं उत्तर देतील, यावर माझा मुळीच विश्वास नाही. जीवनदासांचे वाक्य लक्षात ठेवा की पाय कधीही हलवत बसू नका. जर पाय हलवत बसाल तर डोकं स्थिर राहत नाही. तसंच नृत्य जे आहे ते मुलींना लहानपणी आवड म्हणून शिकवा, पण त्याच्यावर व्यवसाय करता येत नसतो, कारण त्याला वयाचं बंधन असतं. 40च्या पुढे आपण जे नृत्याचे जाहीर कार्यक्रम करू लागलो कोणीही बघायला येत नाही. काय एक कार्यक्रम मी कलकत्त्याला असताना
महाराष्ट्र मंडळात ठेवला होता. महाराष्ट्रातून एका नृत्य करणारीला मुद्दाम बोलावलं. यायचा जायचा खर्च, मानधन, तिचा लवाजमा, राहायची व्यवस्था सगळी झाली आणि प्रत्यक्ष नृत्याच्या कार्यक्रमाला चांगली 80 किलोची ती बाई नृत्य करत असताना कलकत्ता महाराष्ट्र मंडळातले सगळे पुरुष वर्ग बाहेर जाऊन उभे राहिले आणि एक स्त्री नाच करते म्हणून आम्ही फक्त लाजे काजे खातर आत बसून राहिलो. काही लाज नव्हता. मी तुम्हाला सांगते, लहानपणी नृत्य शिका, आवड म्हणून मुलींना शिकवा. पण आज सुद्धा तुम्ही सासरच्या घरी सांगाल की आमची मुलगी नृत्याचे क्लास घेते, नृत्य शिकलेली आहे, साधारणपणे नकार दिला जातो. त्यापेक्षा नोकरी काय असेल तर सांगा. फार पंचायती असते. जीवनदास इतके ठाम उभे राहते की ही नर्तकी या समस्येचं उत्तर देते हे मला खोटं वाटतं. इतकं खोटं वाटतं की एखाद्या वांझ स्त्रियेचं लग्न होऊन, तिला मुलगा होऊन आता त्या मुलाचं लग्न आहे असं जर कोणी सांगितलं तर ते जितकं सामान्य माणसाला खोटं वाटेल तितकं ही गोष्ट खोटी आहे. कारण नर्तिकेला इतकी विद्वत्ता असेल असं मला वाटत नाही. असेलच तर त्या दोघींना पुन्हा बोलून घ्या. मी दुसरी एक समस्या इथे सांगतो. त्या समस्येचं उत्तर जर त्या दोघींनी दिलं तर 500 मोहराने मी माझ्या घरच्या 500 मोहरा त्या मुलींना द्यायला तयार आहे. बोलावणं गेलं. चंद्रिका आणि कुमुदिनी वाड्यात आल्या. जीवनदासने त्यांना दुसरी समस्या सांगितली आणि या दोघीही ओक्साबोक्शी रडू लागल्या. स्त्रिया आपलं अस्त्र शेवटचं रडणं हे करत असतात. दोघी रडू लागल्या आणि कुमुदिनी थोडीशी हळवी आहे. तिने जीवनदासना सांगून टाकलं की आम्हाला ही समस्या येत नव्हती, पण 500 मोहरांच्या लोभानं कवी कालिदास काल आमच्या घरी आले. त्यांना मी समस्या विचारली आणि त्यांनी उत्तर दिलं. ते लिहून आम्ही तुमच्यापर्यंत आणलं. मग कवी कालिदास आहेत कुठे? दोघी रडत राहिल्या. रडत रडत सगळी कथा खरी सांगून मोकळ्या झाल्या. विद्वत सभेमध्ये कवी कालिदासांची वाट बघते आणि चंद्रिका उत्तर देते की एक खड्डा खणून आमच्या घराच्या परसदारी त्यांना आम्ही पुरून टाकलं आणि ज्या राजा कुमारदासनी हे आमंत्रण कवी कालिदासांना पाठवलं त्यांच्यापर्यंत ही वार्ता गेली. राजे कुमारदास म्हणाले, सगळ्यांनी तिथपर्यंत जाऊया, खड्डा पुन्हा खणा, त्यातून कवी कालिदासांना बाहेर काढा. भारताचे ते राजकवी आहेत असं पुरून टाकून चालणार नाही. ब्राह्मण माणूस आहे तो, त्याला बाहेर काढलं, आंघोळ घातली, सुवासिक द्रव्य लावली, उत्तम कपडे परिधान केले आणि स्वतः कुमारदासने 20 खंडी चंदन बोलावलं आणि चंदनावर त्या राजांनी कवी कालिदासांना अग्नी दिला. तो अग्नी दिला ते गाव आहे माटल. ताम्रवर्णी नदीच्या किनारी हे गाव असून तिथे कवी कालिदासांना अग्नी दिला. राजा कुमारदास चिते समोर अश्रू ढाळू लागले आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की सज्जन हो, मी कवी कालिदासांचा खरा अपराधी आहे.
मी विद्वत सभेमध्ये त्यांना बोलावलं, परदेशात पाहुणा म्हणून त्यांना आमंत्रण दिलं, तर त्यांची काळजी नीट घेणं हे श्रीलंकेच्या सगळ्या नागरिकांचं कर्तव्य होतं. पण ही काळजी मला घेता आली नाही. जर निमंत्रण देऊन पाहुणा बोलावलेला असेल तर त्याचा आदर सत्कार त्याच्याप्रमाणेच व्हायला हवा. तिथे आपल्या घरात काही कमी जास्त असेल, पाहुणा निघून गेल्यावर बघता येईल, पण पाहुणा घरात असताना काय थोडं तूप जास्त लागेल, खायचे पदार्थ लागतील, जेवणाचे पदार्थ चांगले लागतील तर कष्ट करून ते करायलाच हवे. पुढे असं ते म्हणाले, एखाद्याला पाहुणा बोलावल्यावर आपल्या आवडीचं जेवण न करता पाहुण्याला काय आवडतं, भयानक काहीतरी सांगितलं तर करू नका, पण पक्वान्नापैकी काही सांगितलं तर करायला हरकत नाही. पाहुणचार त्याला म्हणतात की पाहुण्याला जे आवडतं ते करणं हा पाहुणचार असतो. आणि मग तो पाहुणा छोटा असू दे किंवा मोठा असू दे. सिंहद्वीपचे राजे कुमारदास यांनी कालिदासाच्या चितेला आत्माहुती दिली. सिंहद्वीपच्या जनतेनं राणीचं दुःख कल्पनेतही सहन करण्यापलीकडचं होतं. पण मला स्वतःला एक अभ्यासक म्हणून असं वाटतं, सिंहद्वीपच्या राजाने कवी कालिदासांच्या चितेमध्ये स्वतः आपली आहुती दिली आणि ते असं म्हणाले, या पाहुण्याचा पाहुणचार मला करता आला नाही, या दुःखाची शिक्षा म्हणून मी पण या चितेत अगदी साक्ष होतो. त्यांच्या पत्नीनं असं म्हटलं, मी तरी आता जिवंत कशाला राहू राजा पाठीमागे, तर मी सुद्धा सती जाते. यापेक्षा एक अभ्यासक म्हणून मला याचं दुःख वाटत आलं की चंपक कलिकेच्या कानावर उज्जैनीला ज्यावेळी बातमी पोचली असेल त्यावेळी तिची अवस्था काय झाली असेल. आख्यान बायकोचं पुढे काय झालंय कधी सांगत नाही. मोठ्या माणसांची चरित्र ही मोठ्यांपुरतीच अवलंबून असतात. काही अनुभवावरून आज मी ते सांगते की आपल्या मृत्यूनंतर उगीच काहीतरी मोठमोठ्या आशा मुळीच ठेवू नका. आपल्या बरोबर आपल्या सगळ्या उडीनिवडी सगळ्या अग्निसाक्ष होत असतात. त्या सांभाळण्याची जबाबदारी उगीच बाकीच्यांवर ठेवू नये. दुःखास अंत नाही, रडतात सागरही कोरडा झाला, आवेग भावनांचा चिंतामणी मानसात कळवळला. कवी कालिदास हे युगानुयुगाचे प्रतिनिधी आहेत. ते भारतीय आहेत. कालिदास हे भारताचे अभिमान आहेत आणि अखिल भारतवर्षाला कवी कालिदासांचा अभिमान आहे. काली मातेची सेवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कालिदास अमर राहतील. कवी कालिदास की जय हो. कवी कालिदास की जय हो. कवी कालिदास की जय हो. श्री कृष्णार्पणमस्तु. अतिशय मन सुन्न करणारा असा हा महाकवी कालिदासांचा आख्यानाचा हा जो शेवट आहे मन सुन्न करणारा असा होता. त्यामुळे आता लगेच बोलणं म्हणजे थोडंसं अवघड जात आहे. गेले 3 दिवस प्रतिभाताई आपल्याला महाकवी कालिदास या विषयावर आख्यान देत आहे. सगळ्यांना प्रतिभाताईंची ही ओघवती
शैली, वक्तृत्व शैली त्यांची की आपल्याला सगळ्यांना खिळवून ठेवते. आणि आख्यान सुरू असताना आख्यानामध्ये ज्या सहजगत्या ज्या कथा येतात त्या आपल्याला मध्येच स्पष्ट करून सांगत असतात. अगदी त्याला विज्ञानाचीही जोड त्या द्यायला आपल्याला विसरत नाही की अश्रू कसे खारट असतात तर कसे असतात हे आपल्याला सहजतेने त्याला विज्ञानाचा पण आधार देऊन त्यांनी आपल्याला इथे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आजच्या शेवटच्या दिवसाच्या आख्यानामध्ये जानकी राम यांनी कवी कालिदासांची आणि चंपककलिकेची म्हणजेच शशी मोहनेची भेट घडवून आणली आहे. नंतर चंपककलिका त्यांना एक हार दाखवते आणि त्यांची त्यांना ओळख पटवून देते. चंपककलिका त्यांना कवी कालिदासांना एक प्रश्न विचारते, अस्ति कश्चित वाग्विलासा. आणि या चंपककलिकेच्या प्रश्नावरून महाकवी कालिदासांनी 3 ग्रंथ लिहिलेले आहेत. हे एक विशेष आपल्याला आजच्या आख्यानातून आपल्याला ऐकायला मिळाले. प्रतिभाताईंनी पहिल्या दिवशी जे आख्यान सुरू केलं त्या आख्यान सुरू करत असताना एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगितली होती. ती गोष्ट खरं तर तुम्हाला आठवत असेल की ती व्यक्ती तिच्या मागे हत्ती लागलेला आहे. ती व्यक्ती धावते आहे आणि धावत असतानाच त्या एका विहिरीमध्ये व्यक्ती ती पडते आहे आणि त्याच विहिरीवर असलेल्या पिंपळ झाडाच्या मुळाला घट्ट धरून ती विहिरीमध्येच अशी लोंबकळलेली तिथे दिसते. खाली विहिरीमध्ये 2 नाग आहेत. त्याच झाडावर वरती मधाचं पोळं लागलेलं आहे आणि ज्या मुळांना त्यांनी घट्ट धरून ठेवलेलं आहे ती मुळं सुद्धा ते उंदीर उडतडत आहे. या कथेचा जर आपण आशय लक्षात घेतला तर तसं हे जीवन म्हणजे प्रतिभाताईंनी या आख्यानाला सुरुवात करतानाच आपल्याला कवी कालिदासांचं जीवन कसं आहे हे एका छोट्याशा गोष्टीतून आपल्याला इथे सांगितलेलं आहे. पण त्यात त्यांनी असंही म्हटलं होतं की त्या मधाच्या पोळ्यामधून 2 मधाचे थेंब त्या माणसाच्या तोंडात तिथे येत आहेत, ते पडत आहेत, ते सुखाचे क्षण. आणि आजच्या या 3 दिवसाच्या आख्यानानंतर आपल्याला महाकवी कालिदास, समग्र महाकवी कालिदास तर स्पष्ट करून सांगणं शक्य नाही आहे, पण महाकवी कालिदास आपल्याला खूप छान पद्धतीने आपल्याला समजलेले आहेत. आणि हेच आपले ते 2 मधाचे थेंब असं मी म्हणेन. मी आपल्या अध्यक्षा हेमा वैद्य यांना विनंती करते की त्यांनी प्रतिभाताईंचा सत्कार करावा. आजच्या कालिदास आख्यानाच्या म्हणजे 3 दिवस कालिदास आख्यान चालू आहे त्या वक्त्या आपल्या आदरणीय प्रतिभाताई व श्रोतृ वर्गाला माझा सस्नेह नमस्कार. गेल्या 3 दिवस आपण महाकवी कालिदास आख्यान ऐकतोय. आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजे महाकवी कालिदास दिन, कवी कालिदास दिन म्हणून आपण साजरा करतो. आता 26 जूनलाच तो म्हणजे आषाढाला सुरुवात झाली आणि आपण 27 पासून हे आख्यान आपल्या मंडळात ठेवलं. आपल्या सगळ्यांना वाचन करण्यापेक्षा ऐकणं जास्त आवडतं, कारण जे ऐकतं मिळतं ते सगळ्यात बेस्ट असं. त्यावेळी वाचनापेक्षा चला ऐकायला मिळतं आपलं आख्यान तर ऐकूया. आणि आत्तापर्यंत आपल्या मंडळात गणेश पुराण, नंतर दत्तप्रबोध, नंतर हे आपलं गंगालहरी, चांगदेव 65 असे बरेच कार्यक्रम घेतात. अमृतानुभव क्लिष्ट विषय तो पण आपल्या त्यांनी 5 दिवसात छान समजावून सांगितला. म्हणजे ऐकायला मिळालं की आपल्याला आवडतं. खरंच असं त्यांनी अजून छान छान अभ्यास करावा आणि आम्हाला अशी ऐकण्याची संधी द्यावी अशी मी इच्छा व्यक्त करते सगळ्यांतर्फे. आणि खरंच तुम्हाला पण नक्कीच असं ऐकायला आवडेल. पुढच्या वर्षी पण असाच काहीतरी आपण कार्यक्रम नक्कीच करूया, म्हणजे दरवर्षी करूया, म्हणजे आपल्याला ऐकायला मिळेल सगळं असं. आणि ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. तर सत्कार करतील श्री व सौ खेडलेकर. आपल्याला मागेच प्रतिभा त्यांनी सांगितलं होतं
की ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या त्या भगिनी आहेत, ज्येष्ठ भगिनी, तर बंधूंकडून आणि भगिनीचा सत्कार होत आहे. पुन्हा जोरदार टाळ्या जाऊ. धन्यवाद. आपण गेले 3 दिवस आदरणीय प्रतिभाताईंच्या ओघवत्या वाणीने कालिदास आख्यान ऐकलं आणि अगदी आपण आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण शब्दचित्रच जणू कालिदासांचं उभं राहील. त्यातूनच मला ही सुचलेली कविता आता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे शब्दगंध. भारतवर्षी होऊन गेले कवी एक थोर, भारतवर्षी होऊन गेले कवी एक थोर, कालिदास हे नाव तयांचे कीर्ती अजरामर, कालिदास हे नाव तयांचे कीर्ती अजरामर. कालीचा तो वरद हस्तन, कालीचा तो वरद हस्तन, कृपातीची अपार, कालिताचो वरद हस्तन कृपातीची अपार. आख्यानातून महती सांगे प्रतिभा विवलकर, आख्यानातून महती सांगे प्रतिभा विवलकर. गणरायाचे स्मरण करोनी, गणरायाचे स्मरण करोनी जणू सरस्वती बोले, गणरायाचे स्मरण करोनी जणू सरस्वती बोले. ज्ञानातून या ज्ञान पाझरे शब्द सूर डोले, ज्ञानातून या ज्ञान पाझरे शब्द सूर डोले. ओघवत्या वाणीतून सांगे, ओघवत्या वाणीतून सांगे महाकाव्य थोर, ओघवत्या वाणीतून सांगे महाकाव्य थोर. कुमार संभव कथिता कथिता सांगे ऋतुसंहार, कुमार संभव कथिता कथिता सांगे ऋतुसंहार. परिचय देता रघुवंशाचा, परिचय देता रघुवंशाचा आषाढाचे दिनी, परिचय देता रघुवंशाचा आषाढाचे दिनी. अतीव सुंदर मेघदूत हे बसले मनोमनी, अतीव सुंदर मेघदूत हे बसले मनोमनी. सामान्यांच्या मनात फुलवी, सामान्यांच्या मनात फुलवी ज्ञानाची ही बाग, सामान्यांच्या मनात फुलवी ज्ञानाची ही बाग. कृतज्ञतेचे द्योतक म्हणून कविता लिहिली आज, कृतज्ञतेचे द्योतक म्हणून कविता लिहिली आज, कविता लिहिली आज. धन्यवाद. पूर्ण अशी ती कविता होती इथे. खरंच खूप छान. प्रतिभानं सगळा अभ्यास आणि ते सगळं आख्यान ऐकून खरोखरीच उर्मिलाताई म्हणाल्या तसं थोडंसं मन असं सुन्नही वाटतंय आणि आपल्याला हे आख्यान ऐकण्याचा योग आपल्याला घेता आला याचा आनंद पण खूप झाला आहे. त्याबरोबरच आता स्वातीताईंनी पण इतकी सुंदर त्याला चपखल अशी कविता आपल्यासमोर सादर केली, त्यांचंही खूपच कौतुक असं वाटतंय. आपल्या प्रतिभाताईंनी त्यांच्या ओघवत्या सरळ सुलभ वाणीतून आम्हाला महाकवी कालिदास यांचा जीवनपट उलगडून सांगितला, त्यामुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडली. प्रतिभाताई तुमचे खूप खूप आभार. आम्ही त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. सर्व निमंत्रितांनी आमंत्रणाला मान देऊन आपली उपस्थिती दर्शवली त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. रस्ता कशी होती हे या शब्दात सांगितले आहे. इंदुमती के मृत्यु शोक से अज रोया या तुम रोए थे, कालिदास सच बतलाना, कालिदास सच बतलाना, कालिदास सच बतलाना. धन्यवाद. प्रतिभाताईंची अनेक प्रवचनं आपण ऐकलेली आहेत वेगवेगळ्या विषयावरची, आणि भगवद्गीतेवर तर किमान एक प्रवचन तरी त्यांचं दरवर्षी असतं. आणि या सगळ्या प्रवचनांमुळे आता यांनी म्हटलेलं आहे की हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल आभार, असं वगैरे काही म्हणू नका कृपा करून, कारण या सगळ्यांमुळे या ज्येष्ठ मंडळाच्या या वास्तूचं पावित्र्य वाढलेलं आहे.
असं आहे खरं म्हणजे. आणि ती एक छान स्पंदनं निर्माण होतात, पवित्र स्पंदनं निर्माण होतात. त्याचा अनुभव आपण वेळोवेळी घेतो आहोत आणि या वास्तूचं पावित्र्य जपणं त्यांनी निर्माण केलेलं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आपण ती पार पाडली पाहिजे, एवढंच सांगायचं. जय काली माते आरती वाळू सुर विश्वंभरिते जय देवी जय देवी सुरवर वरदायिनी मुरहर सुरवदना परधर परवासिनी अधिभूत विभूतधना व्यापक सर्वाघटी जननी देनंदना करुणासागर रूपे सागर शशिवदना जय देवी जय काली माते आरती वाळू तुझ विश्वंभरिते जय देवी सकला संजीवनी मुनिजन मोहिनी जनमनमिज्जन सज्जन वज्जन तपशमवी दासा अभ्यंतरी भावसृंगशयनी लघवतचा सुंदर लाघव प्रगनयनी जय देवी जय काली माते आरती वाळू तुझ विश्वंभरिते जय देवी धूप दीप झाला आता कर्पूर आरती माते कर्पूर आरती हृदय सिंहासनी बसले कालपती कालिका देवी बसले महाकाली माता महाकाली देवी धूप दीप झाला आता कर्पूर आरती कर्पूरवडी सममानस माझे निर्मळ राहू दे माते निर्मळ राहू दे कर्पूरवडी समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे कापुराची लावून ज्योती पाहिन तव मूर्ती माते पाहिन तव मूर्ती धूप दीप झाला आता कर्पूर आरती ज्ञान कळे ना ना कळे काही मजला ना कळे काही शब्द रूपी गुंफुनी मला वाहते पायी मुखी नाम नेत्री ज्ञान पाहिन तव मूर्ती माते पाहिन तव मूर्ती धूप दीप झाला आता कर्पूर आरती धूप दीप झाला आता कर्पूर आरती माते कर्पूर आरती धूप दीप झाला आता कर्पूर आरती वाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान